श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. जे सद्गुरु शिष्याला या मायावी संसाराचे ज्ञान करून देऊन संसारातून मोक्षाच्या वाटेने नेतात व त्याचा उद्धार करतात, त्या सद्गुरूची भक्ती कशी करावी याबद्दल माहिती पार्वतीने भगवान शंकरांना विचारली. त्यांनी पार्वती मातेला जो उपदेश दिला तो आपण मला सांगाल का? तो फार महत्वपूर्ण उपदेश आहे. सिद्धमुनी म्हणाले, शिष्या, तू फार चांगला आणि महत्वाचा प्रश्न विचारला आहेस. खरोखर श्री सद्गुरूचा महिमा अपरंपार आहे. साक्षात भगवान शंकर तो पूर्णपणे जास्तीत जास्त जाणतात. त्यांनी या निमित्ताने माता पार्वतीला जो उपदेश दिला आहे तोच गुरु गीता या नावाने प्रसिद्ध आहे. तो उपदेश व सद्गुरु महात्म्य मी तुला थोडक्यात सांगतो, तू ऐक. भगवान शिवशंकर म्हणाले, प्रिय पार्वती, तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी लोकांना उपदेश म्हणून देतो. सर्वात महत्वाचे तत्व म्हणजे गुरुशिवाय अन्य दुसरे ब्रह्म नाही, हे त्रिवार सत्य आहे. इतर सर्व शास्त्रे, इतिहास, पुराणे, श्रुती, स्मृती, मंत्र, यंत्र, तंत्र या साधना माणसाचे मन भ्रांत करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या आहेत. गुरुतत्वाचे ज्ञान नसणाऱ्यांचे यज्ञ, व्रताचरण, तपाचरण, दानादी सर्व कर्मे, जप, तीर्थयात्रा अशा प्रकारची उपासना केवळ मूढपणा आहे. गुरुभक्तीचा लाभ कसा घडेल याचाच विचार लोकांनी करावा. मानवाच्या ठिकाणी अज्ञान रूपाने जे माया असते तिचा निराश करून ज्ञान प्रकाश दून देणारा गुरु आहे. गुरूंची सेवा केल्याने मनुष्य ब्रह्मपद पावतो. अशी लाभदायक चरण सेवा कशी करावी याचे रहस्य मी सांगतो. गुरुचरणाचे पुण्य स्मरण करून जल आपल्या मस्तकावर धारण केले तर असे करण्यामुळे सर्व पुण्यतीर्थाच्या जलात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. गुरुचरणाचा पावन स्पर्श झालेले जल पापकर्म कष्टाला नष्ट करून ज्ञान तेज वृद्धिगत करणारे, संसारातून तारून नेणारे, अज्ञानाचा समूळ निराश करणारे, वारंवार जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडविणारे, ज्ञान वैराग्य यांची सिद्धी करणारे जलप्राशन करावे. गुरुचरणांचा स्पर्श झालेले पाणी प्राशन करावे. गुरूंचे भोजन झाल्यावर उर्वरित अन्न प्रसाद म्हणून भक्षण करावे. कारण गुरु हा तारक ब्रह्म व साक्षात विश्वेश्वर आहे. गुरुपदांचे जल म्हणजे गया येथील अक्षयवट व प्रयाग तीर्था इतके महत्वपूर्ण आहे. गुरुमूर्तीचे नित्य स्मरण करून वारंवार नमन करावे. गुरुनामाचा अहर्निश जप करावा. गुरु आज्ञेचे नित्य न चुकता पालन करावे. गुरुचरणांशिवाय अन्य कोठेही श्रद्धा भाव ठेवू नये. गुरु हा भाव शिवाप्रमाणे सर्वसाक्षी आहे. फरक एवढाच की गुरुला शिवाप्रमाणे 3 नेत्र नाहीत. तो विष्णूचा अवतार आहे, परंतु त्याला विष्णूप्रमाणे 4 हात नाहीत. गुरु ब्रह्मदेवाचेच स्वरूप आहे, परंतु त्याला ब्रह्मदेवाप्रमाणे 4 मुखे नाहीत. ब्रह्मा विष्णू महेश या 3ही देवांच्या समान सद्गुरु जवळ सामर्थ्य आहे. त्या गुरुची कृपा झाली की मनुष्य प्राणी या दुःख यातना संकटमय संसारातून मुक्त होतो. त्या गुरुची कृपा दृष्टी अधिक सागराप्रमाणे विस्तृत व्हावी
म्हणून मी त्याला साष्टांग प्रणिपात करतो. जन्माधाला सूर्योदय जसा पाहता येत नाही, त्याप्रमाणे अविवेकी मनुष्याला श्री गुरुचे अमर असे परम स्वरूप दिसणार नाही. त्याला विवेकपूर्ण अशी दृष्टी पाहिजे. सद्गुरूची वस्ती असलेल्या त्या दिशेकडे हात जोडून नमस्कार करावा. विश्वोत्पत्ती, विश्व विलय यांची घडामोड या नाटकाचा एकमेव साक्षीदार असा श्री गुरुचा ज्या दिशेला रहिवास असून जी विश्वामध्ये नित्य जागृत अशी अंत ज्योती आहे, त्या दिशेकडे सुज्ञ साधकांनी नित्य करांजली वळवावी. अशा प्रकारे भगवान शंकरांनी अत्यंत आदरयुक्त उच्च प्रकारच्या भाषेत श्री गुरु भक्तीचे श्री गुरुचे महात्म्य माता पार्वतीला कथन केले. स्कंद पुराणातील उत्तरखंडात मूळ संस्कृत भाषेत गुरुगीता असून श्री सिद्धांनी तिचा आशय नामधारकाला समजावून सांगितला. 176 श्लोकांची ती गुरुगीता फार पवित्र असून भक्तीने तिचे पठण करावे. गुरुमुखातून तिचे रहस्य समजून घ्यावे. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्धमुनी ते नमन करून विनवतीचे कर जोडून भक्ती भावे करोनिया. त्रैमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर, राहिला प्रीती गाणगापूर कवल क्षेत्र म्हणोनिया. भूमीवरी प्रख्यात तीर्थ असती असंख्यात, समस्त सोडो सांडोनिया येथ काय कारण वास केला. या स्थानाचे महिमा सांगा स्वामी विस्तारोन, म्हणून धरी सिद्धाचे चरण नामधारक सिद्ध नामधारक तये वेळी. ऐकून तयाचे वचन सिद्धमुनी संतोषन, सांगत असे विस्तारोन ऐका श्रोते एक चित्ते. अश्विन वद्य चतुर्दशीसी दीपावली पर्वणीसी श्री गुरु म्हणती शिष्यासी, स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग वाराणसीशी. चला यात्रे पुत्र कलंत्रेसी, विप्र म्हणती श्री गुरुसी ऐते करणे म्हणोनिया. ऐकोनी श्री गुरु हसती, ग्रामाजवळी तिथे असती, करणे न लागे तुम्हा आयती, चला नेईन तुम्हासी. ऐसे म्हणून भक्तांसी गेले अमर ज्या संगमासी, स्नान केले महाहर्षी शिष्यांसहित श्री गुरूंनी. गुरु म्हणती शिष्यांसी, महिमा अपार संगमासी, प्रयाग समान परियेसा, षटकुळामध्ये स्नान करणे. विशेष नदी भीतातीर अमर ज्या संगम थोर, गंगा यमुना वाहे निर्धार, तीर्थ बरवे परियेसी. विशेषे आपण उत्तरे वाहे, याचे पुण्य अपार आहे, शताधिक पुण्य पाहे काशीहून परियेसा. आणि अष्टतीर्थे असती, तयांचा महिमा विख्यात जगती, सांगे नायका एक चित्ती श्री गुरु म्हणती शिष्यांसी. ऐकून श्री गुरुचे वचन विनविताती भक्तजन, अमर जा नदी नाम कोण कोणा पसाव उत्पत्ती. श्री गुरु म्हणती भक्तांसी, बरवे पुसिले आम्हासी, जालंधर पुराणासी असे कथा प्रख्यात. जालंधर नामे निशाचर, समस्त जिंकले सुरवर, अपुले केले इंद्रपुर, समस्त देव पळाले. देवा दैत्य झाले युद्ध, सुरवर मारिले बहुविद्या, इंद्रे जाऊनी प्रबोध, ईश्वरा प्रती सांगितले. इंद्र म्हणे ऐक शिवा, दैत्य मारिले असे देवा, शीघ्र प्रतिकार करावा, म्हणून चरणी लागला. आम्ही मारितो दैत्यांसी, रक्त पडतसे भूमीसी, अखिल दैत्य बिंदूसी, अधिक उपजी भूमीवरी. स्वर्ग मृत्यू पाताळ सर्वत्र मारिले दैत्य कुळ, मारिले मुझे देव सकळ, म्हणून आलो तुम्हा पासे. ऐसे वचन ऐकोनी ईश्वर प्रज्वाळला
मनी निघाला रुद्र होऊन दैत्य निर्धारण करावया. इंद्र विनवी ईश्वरासी वधावया. दैत्यासी जीवन आणावया. देवांसी ऐसा प्रतिकार करावा. संतोषोनी गिरिजा रमण अमृत मंत्र उच्चारोन घट दिदला तत्क्षण संजीवनी उदक देखा. ते उदक घेऊन इंद्रराव शिंपताची समस्त देव उठवनिया अमर सर्व स्वर्गास जाती तये वेळी. उरले अमृत घटी होते घेऊन जाता अमरनाथे. पडिले भूमी अविचिते प्रवाह आला क्षितीवरी. ते संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी. अमरजा नाम याची विधी प्रख्यात झाली अवधारा. या कारणे या नदीसी जे स्नान करीती भक्तीसी काळ मृत्यू न बाधे त्यासी अपमृत्यू घडे केवी. शतायुषी पुरुष होती रोगराई ना पीडिती. अपस्मारादी रोग जाती ब्रह्महत्यादी पातके. अमृत नदी नामत येसी संगम झाला भीमा रथीसी. तीर्थ झाले प्रयाग सरसी त्रिवेणीच्या संगम. कार्तिकादी माघ मासी स्नान करीती भक्तीसी. इह सौख्य परलोकासी मोक्ष स्थाना पावती. सोम सूर्य ग्रहणासी संक्रमण सोम अमावस्येसी. पुण्यतिथी एकादशीसी स्नान करावे अनंत पुण्य. साधिता प्रति दिवसी जरी सदा करावे मनोहरी. समस्त दोष जाती दूरी शतायुषी श्रिया युक्त होय. ऐसा संगम महिमा ऐका पुढे सांगत असे. तीर्थ विशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखा मनोहर तीर्थ असे. या तीर्थी स्नान केलिया मनोहर पाविजे काया. कल्पवृक्ष स्थानी अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. अश्वत्थ नव्हे हा कल्पतरू जाणावे तुम्ही निर्धारू. जे जे चिंतिती मनी नरू पावती काम्य अवधारे. ऐसे मनोहर तीर्थ ठावे असे प्रख्यात. सन्मुख असे अश्वत्थ सदा असो याचिया गुणे. जे जन येऊनी सेवा करीती तयांचे मनोरथ पुरती. न धरावा संदेह आता चित्ती ऐसे म्हणती श्री गुरुनाथ. आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाणा तुम्ही निरुते. दृष्टी पडता मुक्ती होते खूण तुम्हा सांगेन. कल्पवृक्षाचे पूजोनी मग जावे शंकर भुवनी. संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे. जैसा पर्वती मल्लिकार्जुन तैसा संगमी रुद्र आपण. भक्तिपूर्ण प्रदक्षिणा करावी तुम्ही अवधारा. नंदिकेश्वरा ते नमोनी नाम करावे चंडस्थानी. पूर्ण नदी सव्य करोनी मग जावे सोमसूत्रासी. सवेची परतोनी वृष भासी नमोनी जावे चंडापासी. पुन्हा जावे सोमसूत्रासी येणे विधी प्रदक्षिणा. ऐसी प्रदक्षिणा देखा 3 वेळा करोनी ऐका. वृषभस्थानी येऊनी निका अवलोकावे शिवासी. वामहस्ती वृषण धरोनी तर्जनी अंगुष्ठ शृंगी ठेवनी. पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रा समान न होय नर. धन धान्यादी संपत्ती लक्ष्मी राहे अखंडिती. पुत्र पौत्र त्यासी होती संगमेश्वर पूजलिया. पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश परियेसी. ग्राम असे नागेशी तेथोनी उद्भव असे जाण. याचे असे आख्यान कथा नवे जाण. होता एक ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा. विरक्त असे ईश्वर भक्ता सर्व संग त्याग करीत. आपण रत अनुष्ठानात सदा द्याई शिवासी. प्रसन्न झाला चंद्रमौळी सदाशिव दिसे जवळी. विप्रा आल्हाद सर्व काळी देहभाव हिंडत. लोक म्हणती पिसा त्यासी निंदा करीती बहु असी. दोघे बंधू असती तयासी नामे त्याची अवधारा.
एका नाम असे ईश्वर, दुसरा नामे असे पांडुरंगेश्वर. बंधू एकला करोनी अभेर, आपण निघाले काशीसी. करोनिया सर्व आयती, सर्व निघाले त्वरिती. तया पिशा ते पाचारिती, चला जाऊ म्हणोनिया. ब्रह्मज्ञानी द्विजनिका, पिसा म्हणती मूर्ख लोका. बंधूसी म्हणे द्विज ऐका, नका जाऊ काशीसी. विश्वेश्वर असे मज जवळी, दावीन तुम्हा तत्काळी. आश्चर्य करीती सकळी, दावी म्हणती बंधुजन. काशी सजावे अति प्रयास, येथे भेटे तरी का सायास. म्हणून बोलता ती हर्ष, तये वेळी अवधारा. इतुकिया अवसरी, विप्र गंगा स्नान करी. ध्यानस्थ होता साक्षात्कारी, ईश्वर आला तया जवळी. विनवितसे शिवासी, आम्हा नित्य पाहिजे काशी. दर्शन होय विश्वेश्वरासी, म्हणून चरणी लागला. ईश्वर भोळा चक्रवर्ती, प्रसन्न झाला अति प्रीती. दिसे तीच काशी त्वरिती, मणिकर्णिका कुंड झाले. विश्वेश्वराची मूर्ती एक, निघाली कुंडी विशेख. नदी उत्तरे दिसे निक, एक बाण प्रमाण असे. उदक निघाले कुंडातून, जैसे भागीरथी गहन. ज्या ज्या असती काशीत कुणा, समस्त असतील तयासी. संगम झाला नदी भीमा, तीर्थ कसे काशी उत्तमा. आचार करीती सप्रेमा, बंधू ज्ञानी म्हणती मग. म्हणे ब्राह्मण बंधूसी, काशीस न जावे अमुचे वंशी. समस्ते आचारावे ही काशी, आम्हा शंकर सांगितले. आपुले नाम ऐसे जाणा, गोसावी नाम निर्धारी खुणा. तुम्ही बंधू दोघे जना, आराधावे ऐसे निरोपिले. दोघी जावे पंढरपुरा, तेथे असे पुंडलिक वरा. सदा तुम्ही पूजा करा, आराध्य नामे विख्यात. प्रतिवर्षी कीर्तिकीसी, कार्तिकेसी, येथे यावे निर्धारेसी. तीर्थ असे विशेषी, ऐसे म्हणे ब्राह्मण. श्री गुरु म्हणती भक्तांसी, काशी तीर्थ प्रकटले ऐसी. न धरावा संशय तुम्हा मानसी, वाराणसी प्रत्यक्ष ही. ऐकोनी समस्त द्विजवर, करीती स्नान निर्मळ आचार. तेथून पुढे येती गुरुवर, सिद्ध सांगे नामधारका. श्री गुरु म्हणती सकळी कांसी, तीर्थ दाविती पाप विनाशी. स्नान मात्रे पापनाशी, जैसा तृणा अग्नी लागे. आपुले भगिनी रत्नाईसी, दोष असे बहुवसी. बोलावोनी त्या समयासी, पुसताती श्री गुरुमूर्ती. ऐक पूर्व दोष भगिनी, तू आलीसा मुझे दर्शनी. पाप तुझे असे गहनी, आठवणे करी मनात. ऐकुनी श्री गुरुच्या बोला, पाया पडे वेळोवेळा. अज्ञान आपण मूळ केवळा, इतुका कैसा ज्ञान मज. तू जगदात्मा विश्वव्यापक, तुची ज्ञान ज्योती प्रकाशक. सर्व जाणसी तुची एक, कैसे ज्ञान एक विस्तारोनी सांग मज. श्री गुरु म्हणती येसी, आपुले पाप मज पुससी. वधिले पाच मांजरांसी, ने नसी खून धरी आपुली. होती मांजारी गर्भिणी, प्रसूती झाली भांड्यामधुनी. न पाहता उदक घालुनी, झाकोनी ठेवले अग्नेवरी. पाच मांजरांचा घात, लागला दोष बहुत. ऐसे ऐकोनिया त्वरित, श्वेत कृष्ट झाले तिसी. देखोनिया भयाभीत झाली, श्री गुरुचरणा येऊन लागली. विनवितसे करुणा बहाळी, कृपा करी गा गुरुमूर्ती. करुणी समस्त पाप राशी, तीर्थ जाती वाराणसी. मी आले तुझे दर्शनासी, पाप वेगळा होईन म्हणूनी. श्री गुरु पुसती येसी, तू जरा हे पाप राशी. पुढील जन्मी जरी भोगीसी, तरी कुष्ट जाईला आता. रत्नाई विनवी स्वामियासी, उबगले बहुत जन्मासी. याची कारणे तुझे दर्शनासी, पाप वेगळा होऊ म्हणतसे. आता पुरे जन्म आपण, म्हणून धरले तुझे चरण.
याची जन्मी भोगी न जाणा पापाचे फळ म्हणत असे. इतके ऐकोनी गुरुमूर्ती रत्नाईस निरोप देती, पाप विनाश तीर्था जाय त्वरिती, स्नान मात्रे जाईल कुष्ट. नित्य करी होस येथे स्नान, सप्त जन्मीचे दोष दहन, संदेह न करिता होय अनुमान, म्हणून सांगती श्री गुरु. सिद्ध म्हणे नामधारकासी, आम्ही देखिले दृष्टीसी, स्नान करिता त्रिरात्रीसी, कुष्टे तिचे परिहारिले. ऐसे प्रख्यात तीर्थ देखा, नाम पाप विनाशी ऐका, जे करीती स्नान भक्तिपूर्वका, सप्त जन्मीची पापे जाती. तीर्थ महिमा देखोनी रत्नाबाई संतोषोन, राहिली मठ बांधोन तीर्थ सन्निध अवधारा. पुढे कोटी तीर्थ देखा, श्री गुरु दाविते सकळिका, स्नान मात्रे होय निका, याचे आख्यान बहु असे. जंबुद्वीपी जितकी तीर्थे, एक एक महिमा अपरिमिते, इतुकी वास कोट तीर्थे, विस्तार असे सांगता. सोम सूर्य ग्रहणीसी अथवा संक्रांती पर्वणीसी, आमा पौर्णिमा प्रतिपदेसी, स्नान तेथे करावे. सवत्सेसी धनु देखा, सालंकृत करोनी ऐका, दान द्यावे द्विजानिका, ऐकेन दान कोटी सरसे. तीर्थ महिमा आहे कैसी, स्नान केलिया अनंत फल पावसी, एक एक दान कोटी सरसी, दोन तीर्थी करावे. पुढे तीर्थे रुद्रपद कथा असे अति विनोद, गया तीर्थ समप्रद तेथे असे अवधारा. जे जे आचार गयेसी, करावे तेथे परियेसी, पूजा करावा रुद्रपदाची, कोटी जन्मीची पापे जाती. पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र, केशव देव सन्निध तत्र, पुण्य राशी स्थान असे. या तीर्थी स्नान करिता, ज्ञान होय पतिता, होती चक्रांकित द्वारावती समान देखा. या तीर्थी स्नान करुनी, पूजा करावी केशव चरणी, द्वारावती चतुर्गुणी, पुण्य असे अवधारा. ऐकुनी श्री गुरुचे वचन, समस्त करीती स्नान दान, पुढे असे मनमथ दहन, तीर्थ सांगती श्री गुरु. ग्राम पूर्व भागेसी, कल्लेश्वर देव परियेसी, जैसे गोकर्ण महाबळेश्वरासी, समान क्षेत्र परियेसा. मनमथ तीर्थी स्नान करावे, कल्लेश्वरात ते पूजावे, प्रजावृद्धी होय बरवे, अष्टश्वये पाविजे. आषाढ श्रवण मासी, अभिषेक करावा देवासी, दीपाराधना कार्तिक मासी, अनंत पुण्य अवधारा. ऐसा अष्टतीर्थ महिमा सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा, संतोषोनी भक्त उत्तमा, अति उल्हास करीताती. म्हणती समस्त भक्तजन, नेनो तीर्थाचे महिमान, स्वामी निरोपिले कृपेने, पुनीत केले आम्हासी. जवळी असता समस्त तीर्थे, का जावे दूर यात्रे, स्थान असे हे पवित्र, म्हणून समस्त आचरती. अष्टतीर्थे सांगत श्री गुरु गेले मठात, समाराधना करीती भक्त, महानंद प्रवर्तला. सिद्ध म्हणे नामधारकासी, तीर्थ महिमा आहे ऐसी, श्री गुरु म्हणती आम्हासी, म्हणून तुझ निरोपिले. म्हणे नामधारकासी तीर्थ म्हणे सरस्वती गंगाधर, क्षेत्र थोर गाणगापूर, तीर्थे असती अपरंपार, आचारा तुम्ही भक्तीने. इति श्री गुरुचरित्रामृत सिद्ध मुनी शिष्य संवाद, बहुत गाणगापुरा महात्म्य विख्यात, 49व्या कथियेले. इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने, सिद्ध नामधारक संवादे, अमरजा संगम गाणगापुर क्षेत्र महिमा वर्णनम, नामम एकन पंचाशत्तोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. इति श्री गुरुचरित्र अध्याय 49 समाप्त. श्री स्वामी समर्थ.